पोलीस प्रशासनाने वगैरे काहीतरी केलं पाहिजे. आता जर पोलीस प्रशासनाचा जर विषय आलाच आहे तर तुला एक आतापर्यंत विचारणार नव्हतं, मग एक राजकीय पोस्ट आणि तू असलेल्या नेतृत्व करतोयस त्या सगळ्या गोष्टी एक राजकीय पोस्ट म्हणून तुला विचारतो की स्फटिक शिवलिंग ज्या ठिकाणी सावरडमध्ये उभं राहिलं त्यांचं एक लेटर आलं होतं. आपली जी कोणत्या जत्रा असते त्या दिवशीच आले होतं लेटर. त्याच्या आधी मला वाटतं 2 दिवस लेटर आलं होतं की आम्हाला एक जत्रा करणार आहोत, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. तर 4 तारीखला ते लेटर आलं आणि 5 तारीखला आपल्या ग्रामपंचायतीमधून मालवणच्या हेड ऑफिसला लेटर गेलं. ते लेटर कोणतं होतं माहिती आहे तुला? की गावात काही 4 व्यक्ती मिळून त्या ठिकाणी दंगा करणार आहेत अच्छा. आणि तिथे चालण्यात असलेल्या कृत्याला बंद करणार आहेत किंवा दंगा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन तिथे द्या. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जर कोणी येत असेल आणि तुम्हाला जर बोलवत असेल 112 नंबरला कॉल करून की हे आम्हाला बंद करायचंय तर तुम्ही येऊ नका, अशी आपल्या सरपंचाकडून त्यांना एक लेटर गेलं होतं. ऍक्च्युली आयडिया नाही पण मी एक सांगतो तुला, मी ते लेटर जे आलं ते मी तुला सांगतो ना, जावक क्रमांक सकट माझ्याजवळ आहे, पाहिजे तर मी पोस्ट करतो. नाही जावक क्रमांक सकट तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी बरेच जण आपल्या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते, गावकरी होते, पालनदार होते आणि गावातले सगळे गावकर गाव गेले. त्या ठिकाणी त्यांना कोणताही बंद करायचं नव्हतं, पण तिथे चालत असलेल्या गोष्टी बंद करायच्या होत्या. ही जत्रा आम्हाला नको, आमच्या गावामध्ये ऑलरेडी एक शिवलिंग आहे. मग विरोध दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले होते. त्यांनी 112 नंबरला मालवणचा कॉल केला, तसंच ओरसच्या सुद्धा पोलीस स्टेशनला कॉल केला. एकही गाडी आली नाही. अच्छा. त्याचं रिझन त्यांना समजलं नाही. ते दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्यांनी चौकशी केली, एक व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये, त्या व्यक्तीने सगळं शोधून काढल्यानंतर त्याला समजलं की ग्रामपंचायतीकडून अमुक नंबरचा जावक क्रमांक मी पोस्ट करतोय, त्या नंबरचं तिकडे लेटर गेलं. कोणी दिलं? ग्रामपंचायतच्या सरपंचाने दिलं. ग्रामपंचायतच्या सरपंचाची सही आहे. सदस्यांचं काय? सदस्यांना माहित नव्हतं. तेच सांगतो ना, कोणालाच माहिती नाही. ज्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये गेली सगळे त्यावेळी इन्सिडेंट झाला, कोणालाच माहिती नाही. फक्त सरपंचानेच लेटर दिलं. आणि त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे लेटर नाही. ते शोधण्यात आलं. ते शोधल्यानंतर त्यांना तो जावक क्रमांक मिळाला. 11 बॉडीमधले एका व्यक्तीने दिलं. आता तुला एक बाजू सांगतो. आता तुला दुसरी बाजू सांगतो. दुसऱ्या दिवशी 7 तारीखला आपल्या गावाने एक लेटर दिलेलं की आपण आपल्या गावामध्ये ते नको आहे, ते आम्हाला बंद करायचंय, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सही द्या. तर ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडमांनी हे सांगितलं की याच्यासाठी मला ग्रामसभा लावावी लागेल. ग्रामसभा लावावी लागेल की कुठचं ते लेटर फिरलं ते ना, ते वेगळं, ते स्वतः त्याने दिलं होतं. आणि दुसरं सरपंच आपल्या गावकऱ्याने दिलं होतं की आम्हाला ते नको आहे, शिवलिंग नको आहे, त्याच्यासाठी सभा लावावी लागेल असं सरपंचाने सांगितलं. हे कितपत योग्य आहे? आणि आता त्या 7 तारीख नंतर आता बरोबर मला वाटतं 13 तारीख आजची तारीख बरोबर आहे ना, 13 तारीख. किती दिवस झाले? मला वाटतं महिना होऊन गेला. अजूनपर्यंत ग्रामपंचायतने ग्रामसभा लावून त्या पत्रावरती लेखी काहीही पुरावा दिलेला नाही. त्यांना पण बाहेरून आलेल्या 8 व्यक्तींना, जे गावाचे नागरिक नाहीये, त्यांचे आधार कार्ड नाहीये, जे गावामध्ये स्थायिक नाहीये, अशा लोकांना 4 तारीखच्या लेटरला 5 तारीखला पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणून सही देण्यात आली. तुला एक गंमत सांगतो.